हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर आनंद कोणेकर. सुस्वागतम. स्वागत करतो तुमचं आज एका नवीन भागामध्ये. त्याचं नाव आहे आशा. उम्मीद से दुनिया टिकती आहे. म्हणजेच काय, संपूर्ण जग हे या आशेवर टिकलेलं आहे. होप्स. तुमच्याकडे जर होप्स नसतील तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच टिकू शकणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये कधीच निभाव लागू शकणार नाही. बरेचसे लोक भयाने ग्रासलेले असतात, चिंतेने ग्रासलेले असतात. बऱ्याच लोकांना वेगळ्या प्रकारच्या ताणतणाव असतात आणि त्यामुळे त्यांनी पूर्णपणे आपले होप्स सोडून दिलेले असतात. आशा सोडून दिलेल्या असतात की माझ्या लाईफमध्ये काय होणार नाही, मी काहीच करू शकणार नाही. पण तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये एक आशेचं किरण असतोच. मी शॉशँक रिडेम्पशन हा पिक्चर बघितला आहे का? त्याच्यामध्ये मॉर्गन फ्रीमनने जे काम केले, जो रोल केला आहे, तो जर तुम्ही आठवला तर तुमच्याही लक्षात येईल की त्याने शेवटपर्यंत आशा सोडली नव्हती. कारण आशा ही अशी चीज आहे किंवा आशा ही अशी गोष्ट आहे लाईफमध्ये शेवटपर्यंत ह्या जीवनाच्या पीचवर टिकून ठेवते. पण या आशेचं रूपांतर तुम्ही कधी निराशेत करून घेऊ नका. कारण निराशेने तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी वैफल्य येते. म्हणूनच नेहमी आशेचा किरण तुमच्या जागता ठेवा. त्या जीवनात संकट येतात तेव्हा तुम्ही काय करता? मध्ये बुडून जाता. संकटावरती गोल फिरून बघता की मला इथे काय व्हावं आहे या संकटातून बाहेर येण्यासाठी. कारण परिस्थिती केव्हाच वाईट नसते. परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल असते. तर तुम्ही त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास शिकलात, नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह विचार केलात, नेहमी तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधून त्या समस्येत तुम्ही बाहेर कसं येईल याचा विचार करत राहिलात तर निश्चितच तुम्हाला मार्ग मिळतो. तुमच्या जीवनामध्ये आशेचा किरण केव्हा येतो? ज्या वेळेला तुम्ही भयमुक्त असता, ताणतणावमुक्त असता, भौतिक गोष्टी तुम्हाला मिळालेल्या असतात, आरोग्य चांगलं मिळालेलं असतं, तुमचे नातेसंबंध प्रेमपूर्वक स्नेहबंधपूर्वक असतात. त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये सगळीकडे एक प्रसन्न वातावरण असतं. त्यावेळेला तुमच्या आशा पल्लवित असतात. पण निराशेच्या खोल गर्दीत किंवा तुम्ही ज्या वेळेला एकदम संकटामध्ये तुमचं पूर्णपणे अधःपतन होतं त्यावेळेलासुद्धा जर तुम्ही आशा ठेवलात ही खूप गरजेची असते. बॉल जसा आपण जमिनीवर आपटतो आणि नंतर तो परत एकदा रिबाउन्स करतो तसंच असतं. संकटाच्या किंवा निराशेच्या खोल गर्तेमध्ये तुम्ही जाताला बाहेर पडण्यासाठी तुमचे अंतर्मन, तुमच्या मनाची उभारी, तुमच्या मनावर आणि तुमच्या शरीरावर असलेला विश्वास हा तुम्हाला पुढे घेऊन जातो. आणि त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा सराव करणं खूप गरजेचं आहे. आज मी तुम्हाला ह्या छोट्या टिप्स सांगणार आहे की तुम्ही किती पण अगदी वैफल्यग्रस्त असाल किंवा तुम्ही तुमच्या जीवनातली आशा सोडली असेल तरीसुद्धा तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. कारण कोशिश करणे वाले की कभी हार नाही होती. हरिवंशराय अमिताभ बच्चनच्या वडिलांचं काव्य माहीत असेल तर तुम्ही समजून घेऊया की तुम्ही निराशेमध्ये का जाता किंवा तुम्ही उम्मीद का सोडता किंवा तुम्ही आशा का सोडता. कारण का माणसाला भय असतं. निराशेचे भय, दारिद्र्याचं भय, आरोग्याचं भय, वृद्धावस्थेचं भय, प्रेमभंगाचं भय, आर्थिक बाजूचं भय, स्वतःला स्वातंत्र्य न मिळण्याचं भय, सतत होणाऱ्या टीकेचं भय, मला कोण काय बोलेल ह्याचं भय. यामुळे माणूस हळूहळू डिप्रेशनमध्ये जातो, हळूहळू निराशेच्या गर्तेमध्ये जातो आणि तो आपल्या जीवनातली आशा सोडतो. ज्या वेळा मी संकटामध्ये जातो त्यावेळेला मी नेहमी विचार करतो ह्या संकटातून मी बाहेर कसा पडू. ज्यावेळेला मला उपाय मिळत नाही तेव्हा मी संकटाभोवती गोलगोल फिरतो. तरीसुद्धा मला मार्ग मिळत नाही तेव्हा मी संकटाच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतो, तळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. तिथेसुद्धा मला मार्ग नाही मिळाला तर मी संकटाच्या वरती जाण्याचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा मला प्रयत्न करून जर मार्ग मिळत नसेल तर मी माझं अंतर्मनाला विचारतो आणि मी आणि माझे अंतर्मन दोघेजण मिळून त्या संकटाला खणून काढायला सुरुवात करतो, पूर्णपणे नामशेष करून टाकतो. नेहमी हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीमध्ये किंवा प्रत्येक विपरीत परिस्थितीमध्ये पुढे होणाऱ्या, आगामी होणाऱ्या मोठ्या फायद्याचं बीज लपलेलं असतं. त्यामुळे तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आणि एक रिबाउन्स केलं पाहिजे. जसं एक बॉल रिबाउन्स करतो तसं. मी जर एखाद्या प्रेमभंग झालेल्या माणसाला विचारलं की तुला काय प्रॉब्लेम आहे तर म्हणतो मी माझं प्रेम हरवून बसलो आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रेम हे कधीच हरवत नसतं. कारण प्रेम हे शाश्वत आहे आणि प्रेम हे मागूनचं मिळत नसतं. खऱ्या प्रेमाला भय हे कधीच माहीत नसतं. परिस्थितीला शरण जाण्याऐवजी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला काय काय करता येतील ह्यासाठी नेहमी प्रयत्न करा. पॉझिटिव्ह राहा. दररोज झोपण्यापूर्वी 5 मिनटं अगोदर तर मन रिकामं करा, निर्विकार करा. तुमच्या बहिर्मनामध्ये दिवसभर ज्या साठलेल्या गोष्टी आहेत त्या रिकाम्या करण्याचा प्रयत्न करा. कारण त्यावेळेला झोपण्याच्या पूर्वी 10 ते 15 मिनटं तुमचं मन हे सूचना अधिग्रहण करण्याच्या मनस्थितीत असतं. दिवसभरात ज्या बहिर्मनात चाललेल्या बऱ्या वाईट गोष्टींचा संपूर्णपणे स्वीकार करण्याचा तो काळ असतो. त्यावेळेला जर तुम्ही त्याला वाव दिलात तर ते पूर्णपणे तुमच्या शरीरामध्ये चिंतेचं बीज टाकतं. त्यामुळे नेहमी झोपण्यापूर्वी मन निर्विकार करण्याचा प्रयत्न करा. शवासनामध्ये जा आणि तुमच्या मनाला पॉझिटिव्ह ॲफर्मेशन देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही लवकरच निराशेच्या गर्तेतून बाहेर पडाल आणि तुमच्या जीवनामध्ये एक नवीन आशा येईल. तुम्ही तुमच्या समस्याविषयी कसा विचार करता यावरच तुमचं यश अवलंबून असतं. त्यासाठी तुम्हाला काही बदल करणे खूप आवश्यक आहे.
आज मी तुम्हाला अशा 5 सवयी सांगणार आहे, ज्या तुम्ही त्या लाईफमध्ये तुमच्या केलात, तुम्ही लाईफमध्ये चेंजेस केलात, तर निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला असं वाटतं आहे की तुमची उम्मीद किंवा तुमची आशा पूर्णपणे संपलेली आहे, त्यावेळेला तुम्हाला मी सांगतो त्या 5 गोष्टी करा. येणाऱ्या पुढील 10 तासामध्ये नेहमी आशावादी विचार करा, सकारात्मक विचार करा आणि नेहमी तुमच्या भविष्यकाळाबद्दल, तुमच्या बिझनेसबद्दल, तुमच्या धंद्याबद्दल, तुमच्या नोकरीबद्दल, तुमच्या नातेसंबंधाबद्दल पॉझिटिव्हली बोला, सकारात्मक बोला, हेतुपुरस्पर बोला. तुम्हाला जरी वाटलं नाही की असं होणार नाही, तरीसुद्धा तसं बोला आणि याचा सराव 1 आठवडाभर करा. घरामध्ये नेहमी होणारे अनावश्यक वादविवाद टाळा. शरीराबरोबर मन निरोगी राहण्यासाठी त्या मनाला सत्वयुक्त किंवा पौष्टिक सकारात्मक विचारांचं खाद्य द्या, आहार द्या त्याला. जुन्या झालेल्या रोगट विचारांना आपल्या बहिर्मनामधून अंतर्मनाच्या सहाय्याने हाकलून टाकणे हेच यशस्वी जीवनाचे गुपित आहे. चिंता व भय नुसतं आपल्या मनामध्ये नसून तर त्या मेंदू, हृदय आणि तुमच्या आतड्यांमध्येच लपून राहिलेले असतात आणि त्याचे विपरीत परिणाम म्हणून तुमच्या सेल्स किंवा टिश्यू डॅमेज होण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. म्हणून आजकाल कॅन्सर किंवा इतर क्रॉनिक डिसीजचं प्रमाण जास्त वाढलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशा दररोज नवनवीन कॉन्टेंटसाठी बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करायला बिलकुल विसरू नका, ज्याने म्हणून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. चला तर मग आजपासून आपल्या आलेल्या नैराश्याला, उदासीनतेला आणि आयुष्याबद्दल आलेल्या मरगळीला दूर करून नवीन आयुष्याची एक सुरुवात करूया, एक नवीन आशा जागूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, प्रसन्न राहा, निरोगी राहा आणि डॉक्टर आनंदसोबत आनंदी राहा. धन्यवाद.